नमस्कार मित्र हो, आज आपण थोर क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांची माहिती जाणून घेऊ। जन्म सप्टेंबर 18 इसवी सन 1883, मृत्यू ऑगस्ट 17 इसवी सन 1909। चळवळ भारतीय स्वातंत्र्य लढा, संघटना अभिनव भारत, धर्म हिंदू, प्रभाव विनायक दामोदर सावरकर। मदनलाल धिंगरा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते। इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विल्यम हर्ट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली। या घटनेचा 20व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतिकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो। मदनलाल धिंगरा यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते। मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले। ते पंजाब विद्यापीठातून BA झाले। 1906 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले। तत्पूर्वी विद्यार्थी दशेतच त्यांचा विवाह झाला। इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला। तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा, हरदयाल शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला। मदनलाल धिंगरा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते। सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजन प्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला। त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले। ज्वाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले। त्यावेळी मदनलाल आणि त्यांचे मित्र तेथे उपस्थित होते। मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट। मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते। त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ती सावरकरांच्या विचारांमुळे। हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले। ते होम रूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले। त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस, कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला। त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरांस साजेशी शिक्षण घेतले। पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला। त्यांचा पहिला बेत फसला। पुढे 1 जुलै 1909 रोजी इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या। त्यावेळी कोवास लाला काका हाही मध्ये आला। दोघेही मरण पावले। कर्झन वायली खरे तर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता। या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली। पेंटोनव्हिल लंडन येथे तुरुंगात ते भारत माता की जयच्या उद्घोषात फाशी गेले। फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात मदनलाल धिंगरा यांनी असे म्हटले आहे की आत्मबलिदान कसे करावे हे एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे। ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचे बलिदान करून मोकळे होणे। या जाणीवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे। याच भारत भूमीचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे। भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन मानव जातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव याचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तलपू लागेपर्यंत माझ्या जन्म मृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे।